महाराष्ट्र मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या चॅनल मध्ये, ज्याचं नाव आहे विषय लय भारी. सध्या आपण विक्रोळी मतदारसंघामध्ये उभे आहोत. येथे तिरंगी लढत होणार आहे, ज्यातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाकडून 502 टर्म आमदार राहिलेले सुनील राऊत यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आले. त्याचबरोबर शिवसेना शिंदे गटाकडून सुवर्णा करंजे यांना उमेदवारी देण्यात आलेले. हे 15 वर्ष नगरसेविका म्हणून कार्यरत आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून विश्वजित ढोलम यांना उमेदवारी देण्यात आले. तर आपण बघूया नागरिकांचा काय प्रतिसाद आहे, कोणत्या नेत्याला नागरिकांची साथ आहे. नाव काय आपलं? माझं नाव सुधीर नाईक. सध्या आपण विक्रोळी मतदारसंघामध्ये स्थानिक रहिवासी आहात, हो. बरोबर? तर या विभागामध्ये सगळ्यात जास्त कोणत्या उमेदवाराचा विषय भारी आहे आता सध्या? सध्या श्री सुनील राऊत जे माजी आलेले आमदार आहेत, त्यांचंच काम चांगलं आहे आणि जनता त्यांच्या पाठीमागे ठाम आहे. सुनील राऊत साहेब हे 510 वर्ष इथे कार्यरत आमदार म्हणून कार्यरत आहेत. हो. त्यांनी जो 510 वर्षामध्ये केलेला विकास, त्याबद्दल तुम्ही काय उजळणी द्याल त्याची? आता पूर्वीचा ज्याने 10 वर्षापूर्वीची विक्रोळी बघितली आणि आता जो विक्रोळी बघतोय त्याच्यानंतर प्रत्येक नागरिकाला लगेच विकास कळेल. एवढा चांगला विकास झालेला आहे आणि याच्या पुढे ते करतील याची सगळ्यांना खात्री आहे. त्या सुनील राऊत साहेबांसोबत एक शिंदे गटाकडून सुवर्णा करंजे त्या 15 वर्ष नगरसेविका म्हणून कार्यरत आहेत आणि त्यांच्या विरोधामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून विश्वजित ढोलम हे उभे आहेत. तर 5च्या वेळी सुनील राऊत साहेबांसोबत भारतीय जनता पार्टी होती, ती आता नाही आहे. त्याचबरोबर जे एनसीपीचे कॅन्डिडेट होते 5च्या इलेक्शनला, जे पिसाळ साहेब, ते आता सुनील राऊत साहेबांबरोबर आहेत. तुम्हाला काय वाटतं की भाजपा दूर गेल्यानंतर आणखी धनंजय पिसाळ साहेब हे एकत्र आल्यानंतर काय विभागणी होऊ शकते, मतांमध्ये मताधिक्य कमी होऊ शकतं, त्याचा काय फरक होऊ शकतो निवडणुकीमध्ये? फरक होणार नाही आणि त्यांना बीजेपीला हे 100% खात्री होती की आपली सीट इथे येणारच नाही काही झालं तरी, आणि म्हणूनच त्याने ती सीट गद्दार लोकांना सोडून दिली. ओके. हे विश्वजित ढोलम साहेबांसाठी इथे राज ठाकरेंनी सभा घेतलेली. त्या सभेमध्ये असं त्यांनी सांगितलं की एक विश्वजित ढोलम साहेब म्हणजे राज ठाकरे इथे निवडणुकीला उभे आहेत असे समजा आणि वोट करा. याच्याकडे तुम्ही कसे दृष्टिकोन कसा आहे? कारण की एक तरुण युवक किंवा एक जनरेशन म्हणून राज ठाकरे यांना डोळ्यासमोर एक खंबीर नेतृत्व म्हणून समजते. मग याचा काय फायदा विश्वजित ढोलम साहेबांना काय होईल, मनसेला होईल? मनसे आणि राज ठाकरे यांचं भाषण ऐकायला जनता सगळीच उत्सुक असते, पण त्याचं रूपांतर मतांमध्ये कधीच आतापर्यंत झालेलं दिसत नाही. आणि याच्या पुढे तरी मला असं वाटतं विक्रोळी विधान त्याच्यामध्ये काय होणं अशक्य आहे. तुम्ही काही सांगू शकाल जे 5 वर्षामध्ये साहेबांनी केलेला काही विकास, त्याची 5 उदाहरणे? रस्ता असेल, एज्युकेशन मध्ये किंवा हेल्थ सेंटर मध्ये, हॉस्पिटल वगैरे, त्याबद्दल काही उजळणी देऊ शकाल 5 वर्षाची? त्याच्यामध्ये आम्ही ज्या इंडस्ट्रीमध्ये काम करत होतो ती इंडस्ट्री मुंबई बाहेर न जाऊन देता तिथेच टिकवण्याचं त्यांनी कार्य केलेलं आहे. आणि अजूनही बाकी सगळीकडे गेलं तरी विक्रोळीमध्ये इंडस्ट्री मोठी आणि छोटी अजूनही कार्यरत आहे. ओके. मराठी माणसांना काम देण्याचं त्याने चांगलं कार्य केलेलं आहे. आणि 5च्या आता समजा पुढील कोणी निवडून आलं, आमदार झाला आपला, तर त्यांनी विक्रोळीमध्ये कोणता असा प्रश्न आहे की त्या प्रश्नामध्ये पहिला हात घातला पाहिजे, तो प्रश्न सॉल्व्ह केला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? म्हणजे समजलं ना काय? आता या निवडणुकीमधून कोणी आमदार होऊन आलं, ते सुनील राऊत असतील, विश्वजित ढोलम असतील किंवा सुवर्णा करंजे असतील, त्यांच्यामध्ये विक्रोळी मतदारसंघामध्ये असा कोणता प्रश्न आहे की तो पहिला सॉल्व्ह केला पाहिजे? नागरिकांना ज्यावेळी 4 मजली बिल्डिंगच्या आता ज्यावेळी 23 मजली बिल्डिंग होत आहेत त्यामुळे ट्रॅफिकची समस्या येणार आहे. तर ती ट्रॅफिकची समस्या सोडवण्यासाठी पहिल्यांदा जास्तीत जास्त प्रयत्न केले पाहिजे. दुसरा सगळ्यात मोठा मुद्दा आहे तो इथे जवळच डम्पिंग ग्राउंड आहे. हे डम्पिंग ग्राउंड जर 2025ला संपत असेल आणि ते जर लवकरात लवकर उठवलं तर इथले नागरिक खुश होते. बाकी तर सगळ्या सुविधा इथे ऑलमोस्ट आहेत.
चालेल, धन्यवाद काका तुम्ही दिल्या प्रतिक्रिया. ओके, धन्यवाद, थँक्यू. साहेब, कसं प्रसिद्ध कसं आहे लोकांच्या पाठी 10 वर्षापासून तुम्ही ते आमदार म्हणून आहात. तुम्ही एकदा तुम्हाला उमेदवारी जाहीर केलेली आहे. प्रतिसाद जोरात आहे, लोकांमध्ये उत्साह आहे. काही करून गद्दार बाईला डिपॉझिट घालवण्यासाठी विकृती प्रत्येक जनता, प्रत्येक मतदार कार्यरत झालेला आहे. बरोबर. त्याचबरोबर ही निवडणूक एक वेगळी ठरू शकते, कारण की आता धनुष्यबाण नसून मशाले चिन्ह आहे. तर त्याच्याकडे कसं बघता त्याचा तुम्ही? राग आमच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. आमचे धनुष्यबाण चोरली, आमचा पक्ष चोरला, आमची शिवसेना चोरली. आता लोकांनी ज्यांनी आमची शिवसेना धनुष्यबाण चोरल्याचा राग करण्यासाठी 20 तारखेला संधी मिळालेली आहे. 20 तारखेला धनुष्यबाणचं डिपॉझिट जाणार आणि मशाल जिंकणार. त्याचबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून विश्वजित डोलम आहेत, उभे आहेत. येथे राज ठाकरेंनी सभा घेतली होती. त्या सभेत असे बोलले की विश्वजित डोलम उभे आहेत म्हणजे स्वतः राज ठाकरे आहेत. तर या विधानावरती तुमची काय प्रतिक्रिया? त्यांना सांगा पहिलं अमित ठाकरेला शिकवा आणि मग इकडे या. या ठिकाणी राज ठाकरे 20 तारखे पण ठार माणूस जरी दिसले तरी सुद्धा सुरू लावतात. त्याचबरोबर त्यांनी असंही केलं की जी कोणत्याही त्यासाठी त्यांना बसावं लागेल 20 तारखेपर्यंत. आणि मग शेवटचा गेला की अख्खी नवनिर्माण तरी विषय सुरू लावतात आहे. विक्रोळी विधानसभेतील काही तरुण आहेत, त्यांना विचारू आपण प्रश्न. तर काय वाटतं दादा, कोणाचा विषय भारी आहे या मतदारसंघामध्ये? सुनील राऊत. सुनील राऊत. तुमचं दादा? सुनील राऊतच. का सुनील राऊत? का बाकीचे जे उमेदवार आहेत त्यांच्या दृष्टिकोनातून तुम्ही सुनील राऊतला का सुनील राऊत साहेबांना का प्रेफरन्स देताय पहिला, की ते निवडून यावेत? त्यांनी काम केलं असं वाटतं आणि माझा मोस्टली प्रेफरन्स जो होतो दादा पिसाळेला होता. आणि दादा पिसाळेचा सपोर्ट सध्या युती झाल्यामुळे त्यांना त्यामुळे सुनील राऊत. आणि आमच्या एरियाचं जर काम बघशील तर त्यांनी चांगलं केलेलं. जो काही 5-10 वर्षामध्ये जो विकास झाला, 10 वर्षे ते आमदार म्हणून राहिले, कोणता विकास झाला त्या दृष्टिकोनातून तुम्ही आणखी एकदा चान्स तुम्ही सुनील राऊत साहेबांना देऊ इच्छिता? कसं आहे, आमच्या युवा पिढीने जर बघितलं मागच्या 10 वर्षामागचा कांजूर मार्ग वैयक्तिक आणि आत्ताचा जो कांजूर मार्ग जर बघायला गेलं तर मागच्या 10 वर्षामागे चाळीतून बिल्डिंग पर्यंत जो प्रवास आहे कांजूर मागचा तो सगळ्यात मोठा आहे. हा फक्त बदल ह्याचा करता मतलब आर्ट अँड आर्टिस्ट हा एकमेव सुनील राऊत भाऊ आहेत आमचे. आणि तसं बघायला गेलं तर आता विकासाचं धोरण प्रत्येक मतदारसंघामध्ये गेलं तर प्रत्येक आमदार राबलेला आहे. पण त्या आमदाराची आणि विकासाची धोरणं सोडून पण एक निष्ठावंत हे आता महाराष्ट्राचं राजकारण एवढ्या खालच्या पातळी. आम्ही मतदान करायचं, कोण कुठं जाऊन बसतोय ह्याचा काय आयडिया नाहीये. कोण कुठल्या पण बैठकीला जाऊन बसतोय काहीच आयडिया नाही. आता तसं बघण्यापेक्षा आपल्याला जर ही सगळं चिखलातून बाहेर यायचं असेल तर निष्ठावंत लोकांच्या मागे उभा आहे. कारण आज उद्धव ठाकरे सोबत झाले, आज माननीय श्री शरदचंद्र पवार सोबत झाले, ते उद्या आपल्यासोबत का होणार नाही? कारण आपण मतदान 5 वर्ष दिलं म्हणजे संपलं का? म्हणजे आम्हाला मतदान द्या, आम्ही कुठं पण जाऊन बसतो आणि तुमचा विकास करतो. विकास हे होणार, विकास करणं भाग आहे. कारण संविधानाने ह्या आमदार आपण युवा पिढीने तर आपण राहिलं पाहिजे निष्ठावंत लोकांच्या मागे. जर ही आज त्यांच्यासोबत झाले, उद्धव ठाकरे ह्या लोकांसोबत झाले, उद्या आपल्या निष्ठावंत लोकांच्या मागे आज आपण उभा राहिलो, सत्याच्या मागे आज आपण उभा राहिलो तर कायमस्वरूपी आपल्यासोबत पण भले माझ्या एकट्यापासून सुरुवात नाही पण आज मी एकट्याने सुरुवात केली बाई निष्ठावंत लोकांच्या मागे उभा राहील तर पुढे जाऊन ते निश्चितच आपल्या सगळ्यांचा विकास होईल. म्हणून सुनील भाऊ राऊत एक निष्ठावंत, एक प्रामाणिक धोरणासाठी, विकासाच्या धोरणासाठी माझं मत सुनील भाऊ राऊत. कांजूरमार्ग मधून 5 15 वर्ष करंजेताई इथून नगरसेवक म्हणून कार्यरत आहेत. त्यांना कसे बघता तुम्ही या निवडणुकीमध्ये? त्यांना एकदा एक सर्वसामान्य शिवसैनिक म्हणून शिंदे साहेबांनी त्यांना एक निवडणुकीसाठी रिंगणात उभं केलं, त्यांच्याकडे कसे बघताय तुम्ही? ऍक्च्युली काय आहे, करंजेताई ह्या बघायला गेलं तर करंजीताई जे होत्या ना तेही एकत्र होत्या. आता सुनील भाऊ राऊत सोबतच होत्या ना, ते त्यांच्या अंडर नगरसेविका म्हणूनच होत्या ना. आता ते कुठेतरी गट एक बाजूला झालेत किंवा फुटले गेलेत, त्याच्यानंतर ते लोक इकडे आलेत, उमेदवारीला उभे राहिलेत. बट अगोदरपासून सुनील राऊत भाऊच इकडे कार्यरत सम्राट होते आमदार म्हणून. आता जी सेकंड थिंग अशी पण आहे की बीजेपीचा सपोर्ट असा नाही करायची इच्छा आहे. बीजेपीचा सपोर्ट नाही करत असं का? महागाई ज्या प्रकारे वाढली आहे, कुठच्या कुठे जागेचे
कोणत्याही गोष्टीचे भाव कोणत्याही बघायला जसं आधीच्या बघायला काळात. गेलं ना, भारत हा कृषीप्रधान देश मानला जातो. बीजेपी जर आता बघायला गेलं ना, उद्योग लोकांचे कर्जमाफी करणं, ह्या सगळ्या गोष्टी बघायला गेल्या. मला वाटतंय, मी शेती करून आलोय, मागच्या 10 वर्षाच्या मागे जर बघायला तर कापूस 10,000 रुपये किलो, 10,000 रुपये पर क्विंटल होता. आज तो 6,000 नाही. सोयाबीन 9,000 होता, आज ते 4,000 रुपये नाही. जर आपला भारत हा कच्चा माल सगळ्या उद्योगधंद्यांना पुरवणारा एकमेव देश आहे. जर तुम्ही ते कच्च्या मालाचे तुम्ही जर बघा ना, शेतीचं सेक्टर असू दे, रोजगारीचे सेक्टर असू दे, सगळ्या बाजूने मारले भाजपने. वैयक्तिक भाजपला असं ट्रोल करत नाही, पण मागच्या 10 वर्षाच्या मागे पेट्रोल 63 रुपीज नाही, आज 110 रुपये नाही. कुठं अंतर काढणार? हा ठीक आहे, महागाई वाढते, हो, नाही म्हणत नाही, पण त्या महागाई बरोबर इन्कम सोर्स पण पर पर्सनचा वाढला पाहिजे. शिक्षणाचं पर्सनल लोन पासून जर बघायला गेलं तर लोन आज प्रत्येक जर आपलं दरडोई उत्पन्न बोलतात ते वाढत चाललंय. दरडोई उत्पन्न किती घटलंय, प्रत्येक इन्कम प्रत्येक माणसाचं किती घटलाय. आणि त्याच्या पुढे जर बघायला गेलं तर आपल्या पर पर्सनवर आता सध्या कर्ज चालू आहेत. हे युवा पिढीने त्याचा विचार केला पाहिजे. भाई, कर्ज चालू आहेत तर ते पैशाचं काय? आपल्यावर कर्ज काढून भाजप ह्यांची उद्योगप्रधान लोकांची कर्जमाफी केली. शेतकऱ्यांची करा की कर्जमाफी. 3 लाख रुपये दिलेत. लाडकी बहीण योजना चांगली आहे, अहो, पण त्यांना त्याचा इन्कम येण्याचं. माझ्या घरी लाडक्या बहिणीचे पैसे पण नाही आले. काय बोलतो? नाही रे, लाडक्या बहिणी, आणि ती धमकी, ऍडव्हर्टाईज म्हणून धमकी दिली बाय की बंद होईल. बंद होईल. असं थोडी बंद होईल? अहो, त्यापेक्षा त्या शेतकऱ्याला जर ते कुठल्या योजना चालू केल्या तर आज सगळ्यात शेतकरी तृप्त, तर बाकी सगळी पिढी तृप्त. बघा, तिकडे जर महागाई वाढली तर आपल्याला इथं महागाई वाढणार. आपल्याला पहिलंच धोरण अन्न, वस्त्र, निवारा, या तिन्ही गोष्टी. शेती तृप्त असेल तर आपण तृप्त आहे, बेसिक. त्यामुळे, आणि दुसरी गोष्ट, मुंबई महाराष्ट्रात पाहिजे तर शिवसेना मुंबईत पाहिजे, हे पहिलं धोरण. भाजप आलं तर मुंबई गेली गुजरातला. तसं तुम्ही बोलताय, Point आहे. कोण कोणत्या पक्षात जाते, कोण कोणत्या पक्षात जात आहे, त्या धोरणावरून राज ठाकरे यांनी एक स्वतंत्र भूमिका निवडली. आम्ही कोणत्याही पक्षासोबत जाणार नाही, कोणासोबत युती करणार नाही, एक स्वतंत्र स्वबळावरती निवडणूक लढवणार. त्या पक्षाचे इथे विश्वजित डोलम हे स्वतः निवडणुकीच्या रिंगणात मध्ये उतरले आहेत. त्याचबरोबर राज ठाकरेंनी सभा घेतली होती, त्यामध्ये असं विधान केलं होतं की इथे विश्वजित डोलम उभे नाहीत, स्वतः राज ठाकरे उभे आहेत असं समजा आणि तुम्ही मतदान करा. लोकसभेच्या वेळेला राज ठाकरेंनी जी भूमिका घेतली ना, मी भाजपकडे बघून ते हे करतो, ही भूमिका मला नाही पडली. मला पण नाही पडलं. बीजेपीला जाहीर पाठिंबा, विशेष म्हणजे बिनशर्त जाहीर पाठिंबा कन्सेप्ट नाही पडली आपल्याला. तिकडेच आधी मी स्वतः आधी मनसेसाठी हे करत होतो, बट ऍक्च्युली आमच्या ग्रुपमध्ये मनसेला सपोर्टिव्ह आहेत पर्सनल लेवलला जाऊन, पण दगडापेक्षा वीट मऊ असं म्हणतात. पण आता सध्या आहे ना, दगड पाहिजे, ते पण भाजपवर मारायला पाहिजे. वीट फेकून मारली तर भाजपला लागणार नाही. ती वीट राजसाहेब ठाकरे आहेत. आम्ही राज ठाकरे मानतोच, मराठी मुद्दा कायमच त्यांनी टॉप लेवलला नेऊन ठेवलाय. पण दगडापेक्षा आता दगडची गरज आहे, दगड ती शिवसेना मुंबईत पाहिजेच. वारंवार जेव्हा युवा पिढीचा प्रश्न आलेला, जो नीट सारखा प्रश्न असेल तो राज ठाकरेंनी सॉल्व्ह केला. पुन्हा रेल्वेसाठी जो प्रश्न होता, आपल्या वर्तमानपत्रामध्ये त्याचं ऍडव्हर्टाइजमेंट होत नव्हतं, जाहिरात होत नव्हती, तो मुद्दा वारंवार राज ठाकरे आठवून देत आहेत की अशा प्रकारे तुमच्यासोबत होतंय. त्या मराठी माणसासाठी एवढी आंदोलन केली, पुन्हा मराठी भाषेसाठी जे आपल्या फोन मोबाईलवरची जी एक टोन असते ती मराठीमध्ये यावी यासाठी त्यांनी आंदोलन केलं. त्याच्याकडे कसे बघता मराठी मुद्दा यावरती? बघा, त्यांच्याकडे ना सत्ता आहे आता सध्या ना, म्हणजे हातात सत्ता नसताना माणूस एवढा स्ट्रगल केलाय, मान्य. राज ठाकरेंचं पहिली गोष्ट त्यांचं आम्ही म्हणजे तसं बघायला गेलं तर हातात काही नसताना त्या माणसानं भरपूर काही केले, ते मान्यच आहेत. त्या गोष्टी, ते मुद्दे मान्यच आहेत. सध्या जी महाराष्ट्राचं जे हे आहे, आणि त्यामध्ये कुठेतरी राज ठाकरे किंवा कुठेही मनसे पक्ष आम्हाला कुठेतरी असं वाटतं की ते भाजपकडनं एक मीटिंग मोदीची विषय संपतोय असं आहे. कुठेतरी असं वाटतं की ते परत भाजपला जाऊन सपोर्ट करतील किंवा पुढे भाजपचा येईल. म्हणून भाजपला वैयक्तिक त्यांनी ज्या लोकसभेची जी भूमिका घेतली त्या पटल्या नाहीत. म्हणून आता कुठेतरी आमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होते की मनसेला सपोर्ट करणे की नाही, म्हणून आम्ही नाही करत. कारण त्यांची विचारधारणा खूप अगोदरपासून वेगळी होती. राजसाहेबांची अगोदरपासून एकले चलो, एकटा हे करो, आम्ही एवढं सगळं केलंय. बट त्याच्यानंतर आता जी भूमिका घेतली ती कुठे ना कुठे बोलतात की पाठिंबा तरी द्यायचा का नाही? महाराष्ट्रात एकले मनसे येऊ शकते ना, का नाही येऊ शकत? पहिल्या फेरीमध्ये 13 आमदार जर आपला महाराष्ट्र
जी जनता निवडून देऊ शकते, तर सेकंड टाइमला का नाही देऊ शकत? असं पण आहे ना. बट ठीक आहे, सेकंड टाइमला दुसऱ्या पक्षाने त्यांच्या त्या प्रभावी मतदारसंघांवर त्यांनी प्रभाव टाकला असेल की नाही, तर 13 आमदार आलेले त्या मतदारसंघात तर शिवसेनेचे आमदार आहेत, त्या पण टाकले असेल प्रभाव. पण 13 देऊ शकते, नंतर 26 का नाही देऊ शकते? 100% देऊ शकते. पण राजसाहेब ठाकरेंनी ही जी भूमिका घेतली लोकसभेची, ती खरोखर मला तर वैयक्तिक पटलेली नाही. जेवढा आमचा राजकारणामध्ये जेवढा हे आहे, अभ्यास आहे, तेवढं मला तर ही भूमिका नाही वाटत. ती पण विशेष म्हणजे ही पटली नाही, त्याच्यापेक्षा त्यांची जी भूमिका होती ना की बिनशर्त, ही पचली नाही. बिनशर्त म्हणजे याचा बिनशर्त की पाठिंबा. पाठिंबा हा, आहे ते बिनशर्त पाठिंबा म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं हम्म. की विधानसभेसाठी आम्ही कोणतेही कॉम्प्रोमाइज केलेले नाहीये. अच्छा अच्छा. याच्यानुसार त्यांनी बिनशर्त असा पाठिंबा दिला होता. अच्छा. कारण की हिंदुत्वाचा मुद्दा असेल, त्या गोष्टीवरून त्यांनी तो पाठिंबा दिला होता. बरोबर. बरोबर. आणि ज्याप्रमाणे तुम्ही बोलताय राजकारणाचा चिखल झाला, हा. ते राज ठाकरे पण वारंवार निवडणूक म्हणजे प्रत्येक सभेमध्ये असं संबोधतायत प्रत्येकाला की 2019ला प्रत्येक जण वेगवेगळा लढला. त्याच्यानुसार शिवसेना म्हणजे जी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि भाजप युती सोबत लढली. त्याच्यानुसार त्यानंतर जे रिझल्ट आल्यानंतर शिवसेना म्हणजे हिंदुत्वाचा मुद्दा सोडून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्याशी म्हणजे विचार कधीही मॅच झाले नव्हते या अच्छा. पक्षांचे, हा. त्याच्यासोबत गेली. बरोबर. बरोबर. हा. त्याच्याकडे कसे बघता, त्याचनुसार त्याच्यानंतर शिंदे गट, जो शिंदे गट आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे अजित पवार साहेब यांच्यासोबत त्यांचा विचार मॅच नाही झाले म्हणून भाजपासोबत गेले. आणि नंतर अजितदादा एक गट घेऊन पुन्हा राष्ट्रवादी म्हणजे शिंदे गटाकडे आणि सत्तेमध्ये बसले. या राजकारणाच्या चिखलाबद्दल तुम्ही कसे बघता? की ह्याच्यामध्ये आता ह्याच्यामध्ये काय आहे माहिती सांगू तुम्हाला, की ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे महाराष्ट्र आणि आत्ताच्या येणाऱ्या युवा पिढीचा कोणी विचार करत नाही, कोणीही विचार करत नाही. फक्त ते प्रत्येक जण आपापली सत्ता तिकडे येऊन बसवायची, आपापले जे काही जे त्यांची पिढी आहे, त्यांच्या घराण्यातली पिढी आहे किंवा काय आहे, ती फक्त वाढवायची. महाराष्ट्राबद्दल किंवा महाराष्ट्रातल्या ह्याच्या कुठल्याही बद्दल बेसिक टू बेसिक थिंग, शेतकऱ्यापासून छोट्याशा कामगारापासून कुठलाही विचार करत नाहीये. हा माझा पर्सनल मत आहे. युवा पिढीचा विचार करा, कारण का पुढे ही युवा पिढीच तुम्हाला वर्षानुवर्ष तुमच्या सोबत असणार आहे. तर आता तुम्हाला युवा पिढीचा विचार करा, हेच माझं मत असेल. माझं या प्रश्नाचं एका सोप्या भाषेत उत्तर द्यायचं झालं, आता जी फुटाफुटी झाली, शिंदे गट असू दे, राष्ट्रवादी अजित पवार गट असू दे, या एकाच प्रश्नाचं उत्तर एकच आहे, ईडी. 10 वर्षाच्या मागे ईडी कोणाला माहित होतं का? 10 वर्षाच्या नंतर जी ईडी जी आहे, प्रत्येकाच्या मागे ईडी लावली 10 वर्षाच्या नंतर, पक्ष फोडायला जी वापरतात ईडी, 10 वर्षाच्या मागे कोण नव्हती. आणि राहिला विषय उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे यांच्या बरोबर शरदचंद्र पवार आणि यांच्यासोबत काँग्रेस सोबत जायचं कारण बघा, सत्तेत कायमस्वरूपी मलाच मुख्यमंत्री व्हायचं आहे, जे आपल्या आता भाजपाचे नेते आहेत, फडणवीस सरकार, काय देवेंद्र फडणवीस, मी पुन्हा येतो, हे जे त्यांनी जे वक्तव्य केलेलं होतं, काय एवढा पण स्वतःवरती हे नसावं, म्हणजे हे जे वक्तव्य झालं त्यावेळेला, त्याच्यासाठी त्यांनी म्हटले की मुख्यमंत्री पदावरून हे झालं. सेने ऑब्व्हियसली त्यावेळी वन मॅन शो होता की बाई त्यांचे आमदार पण जास्त आले, 67च्या आसपास का 65च्या आसपास काहीतरी आमदार आलेले शिवसेनेचे. 40 आमदार फक्त राष्ट्रवादी शरदचंद्र पवारांचे होते, 40 का 48 असे काहीतरी 38 ह्याचे होते, काँग्रेसचे होते. 55 आमदार हे शिवसेनेचे होते. बरोबर, एक्झॅक्टली 55 होते. नंतर बाकीच्यांनी पाठिंबा दिलेला, अपक्ष लोकांनी, यड्रावकर असू देत, अशा अपक्ष लोकांनी पाठिंबा दिलेले. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, ईडीमुळे ही फुटाफुटी झाल्या. आता ईडी आली कुठली? केंद्र सरकारची. केंद्र सरकार आहे कुणाचं? भाजपचं आहे. बरोबर, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, दुसरा मुद्दा सांगायचा झाला तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गेले. उद्धव बाळासाहेब ठाकरे 2.5 वर्ष सत्तेत होते. 2.5 वर्षाच्या ह्याच्यामध्ये 2 वर्ष कोरोनाचा पिरियड होता. त्या माणसाने काय काय हँडल केले हे आपण कुणीच विसरायला नाही पाहिजे. नाही, हे बरोबर, हे बरोबर बोलला. आणि ह्या बाकीच्या बघा, आता काय हो, आता कोण पण बिल्डिंग उभा करत, त्या कोरोनाच्या काळामध्ये ज्या त्या माणसाने हँडल केले ना, धारावी सारख्या लोकसंख्येच्या असलेल्या झोपडपट्टीमध्ये जे त्याने हँडल केले ना, ते कोणीच विसरायला नाही पाहिजे. आज आपण इथं कुठे आहे, उभा आहे, एकमेव उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यांच्या त्या कारकिर्दीच्या टायमामध्ये उभे आहे.
त्यावेळी कोरोनाच्या काळामध्ये बघा, त्यांनी जर करायचं नसतं सत्तेसाठीच गेले असते, सगळे मुद्दे होते, मुख्यमंत्री पद त्यांनी घेतलं स्वतःकडे, त्यामध्ये काय त्यांनी काय वाईट केलं नाही. पण काय काय वाईट झाले सांगा मला तर. 2.5 वर्षाच्या काळामध्ये 2 वर्ष त्याने हे भोगलंय नुकतं, तर कोरोनाचा काळ भोगलाय. आणि लोक त्यांच्याकडे एक्सपेक्टेशन करतात की चांगला विकास नाही, अजून काय करायला पाहिजे हो. एवढ्या मोठ्या चीन सारखे देश त्यामध्ये वाकले, पण ह्याने महाराष्ट्राला वाकून दिले नाही. कोरोनामध्ये मुंबई सावरली हा. मुख्यमंत्र्याने, हे वैशिष्ट्य आहे बाकी. कारण केंद्रातून त्यांना काही औषध पुरवठा होत नव्हतं, त्याने विमानातून पण आणलं त्यावेळेला, पण केंद्र सरकार त्यांना मनाई करत होते. त्यामुळे किशोरी पेडणेकर महापौर होती, ती पण भर पावसात बाहेर निघाली, पण मुंबई त्यामुळे वाचली आहे, हे लक्षात आणि जर ठेवायला म्हणला पाहिजे. शरदचंद्र पवार यांचे जर विचार पटत नसतील, असं आज पारनेरचे आमदार मला वाटते निलेश लंके, त्याने तर स्वतः मंडप घालून स्वतः ते त्या कोरोनाग्रस्त लोकांसोबत राहिलेले होता. माझं मत आहे युट्यूब, इंस्टाग्राम ह्या सगळ्या आम्ही ह्याच्यासाठी युज करतो बरं का, की कोण आमदार किती काम करतोय, माझ्या मतदारसंघात किती काम चालू आहे, कुठला आमदार कसा आहे. माझं वैयक्तिक एवढंच मत आहे, भाई काम करणाऱ्याला मत करा. आणि माझं आव्हान करतो आपल्या महाराष्ट्रातल्या युवा पिढीला की एकनिष्ठ लोकांना भाई आपण मदत केली, उद्या त्यांच्याबरोबर डाव, उद्या आपला का डाव नाही. एकनिष्ठ लोकांना मदत केली पाहिजे आणि आपल्या घरच्यांना पण एकनिष्ठ लोकांना मदत. यावरती शिंदे सरकार कायम प्रत्येक प्रत्येक सभेमध्ये असं त्यांना एक टीकास्त्र सोडतात की घरातून बसून मुख्यमंत्री सत्ता चालवले. चुकीचं आहे, यावं. बोलणं याच्यावरती चुकीचं तुमचं कशी प्रतिक्रिया? आहे. चुकीचं आहे. कारण की आणखी एक त्यांचा मुद्दा आहे की खिचडी प्रकरण, हा. त्या खिचडी घोटाळा केला त्यांनी, हा. त्याच्याबद्दल. आणि जसं तुम्ही बोलला की युवा पिढी एक युट्यूब वगैरे बघतं, तर शिंदे जेव्हा त्याच पक्षामध्ये होते तेव्हा पण त्यांनी ऑक्सिजन पुरवठा हे सर्व केलं, तेही सुद्धा युट्यूब वरती आहे. तुम्ही कसं बघता मग त्यांना कसं बघता एक कोविड योद्धा म्हणून? त्यावेळेला कोविड योद्धाला शिंदे सरकारचा विषयच नव्हता. शिंदे सरकार त्यावेळी आमदार होते, उद्धव ठाकरे गटातले आमदार होते. त्यावेळी कोण उद्धव ठाकरे गटाने कोणाला दुजोपाना केला. निलेश लंके शरदचंद्र पवार पक्षाचे असून त्यांना पण तेवढाच पैसे पुरवठा, औषध पुरवठा केला. आणि शिंदे सरकार होते तेव्हा शिंदेना ठाण्यामध्ये पण तेवढाच सपोर्ट केला, बरोबर ना. त्यामुळे असं काय म्हणता येणार नाही की त्यांनी काही वेगळं असं काम केलं. त्यांनी जी गुवाहाटीची भूमिका घेतली ती आपल्याला पटली. अहो, महाराष्ट्रातली लोक जाऊन इकडे येते, त्यांनी गुवाहाटीला तो घेऊन गुवाहाटीला गेला 40 आमदार घेऊन, म्हणजे त्याने स्वतःची प्रॉपर्टी वाचवण्यासाठी त्यांनी पक्ष फोडला. ईडी ईडी मुळे. हे लक्षात ठेवा तुम्ही, बाकी काय नका. एक 55 आमदार होते उद्धव ठाकरेंचे, त्यातले 40 त्यांच्यासोबत गेले. याच्यामध्ये मोस्ट ऑफ लोक शिंदे साहेबांसोबत गेले, 15 यांच्यासोबत राहिले. तर तुमच्या दृष्टिकोनातून कुठेतरी काहीतरी चुकलं असेल, त्याशिवाय 40 लोक जाणार नाहीत असं? बघा, प्रत्येक गोष्टीमध्ये काय मला म्हणजे मी परत रिवाइज करतो. टीव्ही चॅनल्स किंवा कुठल्याही माध्यमातून जास्त करून दाखवलं गेलंय ना, तर हा ईडीचं नाव खूप मोठं येतोय समोर. ईडीच्या जोरावरती, ईडीच्या धाकामुळे आम्ही इकडे पडलो, म्हणजे हे लोक बाहेर पडले. म्हणजे ऑब्व्हियसली उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यांच्या प्रत्येक आमदारांचं मत हेच आहे, किंवा कुठल्याही याच्यामध्ये. बरोबर. ईडीचा मुद्दा त्याच्यानुसार फक्त शिवसेनेवरती नाही, तर स्वतः काँग्रेसमधले अशोक चव्हाण, जे काँग्रेस अध्यक्ष होते, ते स्वतः भाजपामध्ये प्रवेश केला हा. त्यांनी. कसं आहे, काँग्रेसचं सरकार ज्यावेळी होतं त्यावेळी बघा शेतकरी सुपीक होता. जमीन सुपीक असण्यापेक्षा मी म्हणतो शेतकरी सुपीक. आज आत्महत्येच्या शेतकऱ्याचं जर प्रमाण बघितलं ना, या गोष्टी आपल्या पुढे नाहीत. शेतकऱ्याचं आत्महत्येचं प्रकरण बघा किती आहे आता सध्या. आता पण त्यांनी काळी दिवाळी साजरी केली शेतकऱ्यांनी, आणि आम्ही शेतकऱ्यांना हे दिलं ते दिलं टीव्हीला चॅनलला. तुम्ही मला सांगा, आश्वासन आहे ती सगळी सरकारची. आता सध्या लाडकी बहीण योजनेचा मुद्दा हेडलाईटला आहे. एक मुद्दा दाखवा शेतकऱ्याचा हेडलाईटला मुद्दा. एक मुद्दा दाखवा. दुधाचं रेट गाईचं दूध गावाला 20 रुपये लिटरने घेतात डेअरीवाली. इथं 27-28 रुपयाने आपल्याला मलाई काढलेलं दूध अर्धा लिटर बोलतो इथं भेटतं. इथं 30 रुपये लिटरने भेटतं. जास्त मुद्दा सांगत नाही मित्रा. हे जर बघायला गेलं ना, कॅल्क्युलेशन जर काढलं ना या सगळ्याचं, सोडा लाडकी बहीण, शेतकऱ्याचं काय ते पण शेतकऱ्याचा मुद्दा काय जेव्हा महाराष्ट्रात जसं लाडकी बहीण योजनाचा मुद्दा जो आज हायलाइट वर आहे, टॉप वर आहे, त्या आधारावरती प्रत्येक सरकार, म्हणजे आत्ताचं सरकार येत आहे. शेतकऱ्याचा जर मुद्दा कुठे ना कुठे हायलाइट वर नेऊन ठेवला, तेव्हा महाराष्ट्राचा कुठे ना कुठे विकासाचा एक मोठा पाऊल. सगळं सेक्टर कच्च्या मालावर चालते. कच्चा माल सगळा
शेती बोलल्यानंतर तुम्ही जसा दुधाचं उत्पन्न बोलला, ठीक आहे, दुधाचं उत्पन्न एक कॉस्टिंग असं प्रत्येक कंपनी मार्केटिंग करते, त्याचं कॉस्टिंग असल्यानंतर ते वाढू शकतं. पण जेव्हा शेतकरी, आता तुम्ही जसं बोलताय, आता रताळाचा सीझन, ऊसाचा सीझन झाला बरोबर, त्यामध्ये जेव्हा आपण एक मध्ये जो दलाल येतो, जो व्यवहार करतो, तो बंद केला पाहिजे. कसं वाटतं तुम्हाला? शेतकऱ्यांनी डायरेक्ट बाजारपेठेमध्ये भाव माल विकला हा. तर त्याला जास्त भाव भेटू शकतो. ऍक्च्युली जे त्यांनी ई ई मला वाटतं त्यांनी जी योजना काढल्या ना मध्ये, मला जेवढं माहित होतं, बाजार समितीच्या मध्ये योजना काढल्या त्याच्यामध्ये बी टू बी Business to business. बिझनेस टू बिझनेस त्यांनी केलं. तर त्याच्यामध्ये बी टू बी काय झालं नाही ऑलरेडी, ते फक्त ऑनलाईन झालं. बी टू बी तुम्हाला बघायला गेलं ना, जीएसटी हा जो मुद्दा काढला त्यांनी मुद्दा उचलला. आज कुठं ना कुठं ड्रिपची पाईप घ्यायला गेलं, जीएसटी पे करायचे. काय शेतीचा माल काय केल्यानंतर समोरच्याकडनं जीएसटी नाही भेटणार आहे. ड्रिपची पाईप घ्यायला शेतकरी सगळ्यांना जीएसटी देऊन पे करून घेतोय, बरोबर, पण शेतकऱ्याच्या मालाला कोण जीएसटी देणार? द्या मग शेतकऱ्याला जीएसटी. मुद्दा आहे ना. शेतकऱ्याला पण तेवढा मालाचा पूर्ण पुरवठा सगळा जीएसटी वगैरे द्या, त्याला एक प्रॉपर व्हॅल्यू नाही भेटत आहे कुठे ना कुठे. शेतकऱ्यासाठी काय केलं पाहिजे तुमच्यानुसार? बघा, आमच्यानुसार, मी शेती केलेला माणूस आहे, माझं मत आहे, हमी भाव मिळाला पाहिजे प्रत्येक व्हॅलिडीत. आज एक्सपोर्ट, माझी द्राक्ष एक्सपोर्ट होत होती, एक्सपोर्ट द्राक्षाचं जर बघायला गेलं, सबसिडी भेटत होती. जे आपले शेतीतले माल एक्सपोर्ट होतात ना, एक्सपोर्ट झालेल्या मालाला सबसिडी भेटत होती सरकारकडनं. याला आलेत किती, 30 रुपये 40 रुपये किलोने. माझ्या मित्राचा माल काहीतरी 90 रुपये किलोनं फर्स्ट स्टॉपला झालेला होता. तोच त्याच क्वालिटीचा माल ते 30 रुपये किलोनं पॅकिंग करून विकतोय. काय 30 Value कमी रुपये झाली 90 तिकडे. रुपये कुठे व्हॅल्यू राहिले? कमी झाली 60 व्हॅल्यू रुपयांनी. का कमी झाली? सबसिडीज मिळायची सरकारनं बंद बंद केली ना. आज आमच्या गावात गेला ना, घरटी ट्रॅक्टर आहे, एका ट्रॅक्टरला काहीतरी 3 लाख सबसिडी मिळत होती, बंद केली, 1 लाख रुपये केली. ठिबक सिंचन, ज्या सिंचन योजना म्हणतात ना, सिंचन योजना काढल्या माननीय उपमुख्यमंत्री स्वर्गवासी आर पाटील जेव्हा त्यांनी होती, सिंचन योजना जेव्हा त्यांनी काढल्या ना, त्यावेळेला 100% सबसिडी मिळायची ठिबकला. ती आहे चालू, सगळ्या सबसिड्या चालू आहेत. त्यांनी बंद केल्या नाहीत. बंद केल्या तर मुद्दे उचलणार ना. पश्चिम महाराष्ट्र सगळा आपला शेतीनं तृप्त झालेलं, ते मुद्दे उचलतील म्हणून त्या लोकांनी सगळ्यांना 50% काय बोलतात ते कमी केले, कपात आणले रे, कपात आणले. त्यामुळे माझं मुद्दा हेच आहे, डोळे उघडा आता तरी. भले आपण नोकरी करतोय, नोकरी केले, नोकऱ्या कधी भेटणार आपल्याला? इथं कंपन्या चालू असतील, इथं कंपन्या कधी चालणार? कच्चा माल त्या कंपन्यांना भेटणार, आणि कच्चा माल कोण देणार? शेतकरी देणार. हे सगळं चक्र आहे. या चक्राचा मेन मुद्दा शेती येते. माझं म्हणणं आहे की शेतीला सपोर्ट करणाऱ्या ह्याला सपोर्ट केला पाहिजे. काँग्रेसने चांगला सपोर्ट केलाय. पुन्हा प्रश्न उपस्थित झाला की तरुणांच्या हाताला रोजगार दिला पाहिजे, हा. जे गावामध्ये असतील किंवा ते शहरामध्ये असतील. गावामध्ये इंडस्ट्रियल प्रोजेक्ट जात नाहीत. इंडस्ट्रीयल काय, आता ह्यांनी मागे पुण्यातल्या कुठल्या कंपन्या मी नुसतं ऐकलं की गुजरातला नेल्या. पुण्यातले स्वतः अजित पवार आता सध्या भाजप गटामध्ये आहेत. आणि तिथले लोक, मला वाटते पश्चिम महाराष्ट्रातले पूर्ण लोक पुण्यामध्ये येऊन स्थायिक आहेत ते लोक. वेदांता कंपनी. हा, वेदांत कंपनी. हा, मग ते मला एकच रिझन पाहिजे की हिथं कमी आहेत का रोजगाराला पोरं, म्हणून तुम्ही तिकडे गुजरातला नेली. एकच पॉइंट आहे, हिथं काय बेरोजगार? अहो, घरटी जावं, आपल्यात बेरोजगारी किती आहे बघा, घरटी. पुन्हा या रोजगारावरून राज ठाकरेंनी एक तरुणांना पण प्रश्नच विचारला असेल. असा सभेतून ते बोलतात की गावचे तरुण मुंबईमध्ये कामाला येतात, मुंबईचे तरुण इथे वातावरण बरोबर नाही, त्याच्यासाठी बाहेरच्या देशामध्ये कामाला जातात. तुम्ही एकदा मला माझ्या हातामध्ये सत्ता द्या, मी महाराष्ट्राचे कायापालट काय असते त्यांनी ब्ल्यूप्रिंट पण केले. ते त्याच्याबद्दल तुम्ही काय बोलाल की महाराष्ट्र एकदा चान्स द्या असे राज ठाकरे बोलतात. पुन्हा जर नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही असं वक्तव्य त्यांनी केलं. याच्याकडे काय बघता तुम्ही? आता सध्या राज ठाकरेंचे मुद्दे आम्हाला पटतात आहे, नाही पटत आहे असं नाही. राज ठाकरेंचे मुद्दे पटतात आहे, पण राज ठाकरेंची पटतंय तर पटतंय. राज ठाकरेंचे मुद्दे आता व्हॅलिड आहेत, बरोबर आहेत, सगळे मुद्दे आहेत, आमच्याशी मिळतेच होते. पण सध्या आता आमच्या मतदारसंघामध्ये जर बघितलं तर आम्ही सुनील राऊतला सपोर्ट करणार, पहिला पॉईंट. आणि दुसरी गोष्ट, राज ठाकरेंचे मुद्दे व्हॅलिड आहेत, काय म्हणत नाही, पण ती लोकसभेची एक भूमिका आहे ना, त्यामध्ये रिक्स घ्यायला मागत नाही तो कोण आता सध्या. आणि प्रॉब्लेम काय माहितीये, अख्ख्या महाराष्ट्राचा प्रश्न आहे. आता या मतदारसंघातनं जो माणूस उभा आहे त्याचं आम्ही नाव पण नाही हा. ऑनेस्टली. नाव ऍक्च्युली तुम्ही सांगितल्यानंतर तेव्हा मला कळालं की समजलं हा की- मला मनसेमधनं हा माणूस उभा आहे. हा. मला तर त्याआधी नाव पण नव्हतं माहिती. ओके.
मग 2009 साली या मतदारसंघातून मनसेचा उमेदवार निवडून आलेला. हम्म. त्यानंतर मनसे इथे पराभूतच होते. हा. त्याच्यानंतर आणि आता पुन्हा 2024ला मनसेचा एक उमेदवार आहे आणि राज ठाकरेने असं वक्तव्य केलं आहे की इथून मी ही जागा निवडून आणणारच. अच्छा. याच्याद्वारे तुमची काय प्रतिक्रिया? ते तुम्ही बोला ना, एक चान्स द्या राज एक ठाकरेंनी. हा. 13 आम्ही महाराष्ट्राच्या जनतेने 13 आमदार निवडून दिलेला चान्स दिला. हा प्रश्न उत्तर त्यावेळेला बाळासाहेब ठाकरे पण इथे उपस्थित आपले होते. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे पण असताना 13 आमदार महाराष्ट्राच्या जनतेने दिलेले होते. त्यावेळेचे प्रश्न काय, ह्या मतदारसंघातनं पण त्या 9 त्या मला वाटतं मंगेश सागळे होते ना मंगेश सागळे. 2009ला. काय त्यांच्या विकासाचा प्रश्न. राजू पाटलांचं काम बघितलं ना, त्यांच्या मतदारसंघात जाऊन टॉपचं काम आहे. कामाला आम्ही नाही बोलत नाही, पण त्याच्या रिगार्डिंग इथल्या मतदारसंघातले किंवा बाकीच्या राज ठाकरेंच्या बाकीचे मुद्दे जर बघायला गेले ना, नाही पटले. एक जरी खासदार उभा केला असता ना भाजपच्या विरोधात किंवा ह्या सगळ्या पक्षांच्या विरोधात, तरी आज महाराष्ट्र त्यांच्या मागे उभा असता. त्यांनी बिनशर्त जाहीर पाठिंबा दिला ना, ती गोष्ट नाही आहे. प्रत्येक जण आता एक हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती, प्रत्येक जण जाती धर्माच्या मुद्द्यावरती, तुम्ही जसं बोलताय लोकसभेला भाजप हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती लढत होती. पुन्हा महाविकास आघाडी करून एक संविधान बदललं जाईल याचं वातावरण निर्माण केलं होतं असं टीका करत होते महायुतीचे उमेदवार. तर त्याच्यामुळे त्यांना फायदा झाला. तुम्ही कसं बघता? ते मला वाटते आपल्या 48 जागा आहेत 48 लोकसभेच्या 48 पैकी खासदार नाही, 31 झाले. खासदार ह्यांचे महायुतीचे महाविकासचे 31 झाले. 31 झाले. म्हणजे म्हणतात ना त्यांनी संविधान बदलणार. मला सांगा, संविधान कुठे चेंज नाही केलं. 307 मला वाटतं त्यांचं ते हे 370 कलम त्यांनी चेंज केलं. त्या 370 कलमचं त्याच्यामध्ये पण पार्ट आहेत. पार्ट आहेत, ए आणि बी, A आणि ए B. आणि बी असं काही तर पार्ट आहे. आज 370 कलमचा फायदा सगळ्यात जास्त कुणाला झालाय? 370 कलम हटवलं हम्म. बरोबर, तेव्हा काश्मीरची जनता रस्त्यावरती फिरू लागली. जो तिथला चौक आहे तिथे तिरंगा फडकू लागला. याच्याकडे कसं बघतात जेव्हा 370 हटवलं? 370 हटवलं. ऍक्च्युली तिथे जे बर्फाची जागा होत्या ना, सगळ्यात जास्त अदानीला फायदा झाला. तिथले जे ते बर्फाच्या खालचे जे केमिकल जे लिथियम बॅटरीजचा बॅटरीसाठी चार्जिंगच्या बॅटऱ्या युज करण्यासाठी काय ह्या तिरंगा ह्यो फडकलाच पाहिजे. त्यात काय वादच नाही. तिरंगा ह्यो आज काय रेग्युलर फडकला पाहिजे. कुठे? महाराष्ट्राच्या प्रत्येक भूमीवर. त्यात काय 0.1% पण त्यात फरक नाही. पण आज तिथे जे अदानीचा मुद्दा कुठे आहे? ह्या सगळ्यामध्ये तिरंगाच्या बाजूला अदानीला लपवायचं का मग आपण? त्यामध्ये सामान्य जनतेचं काय हो? सामान्य जनता इथनं कोण तिकडे जाऊन जमीन घेणार आहे? कुणाच पॉवर आहे सांगा? साधा एक गावाकडचा माणूस येऊन मुंबईमध्ये एक 10 बाय 10चं घर अफोर्ड नाही करू शकत आजच्या टायमाला. विकत घ्यायला 10 बाय 10चं चाळीत घर, साळी आहेत ना भरपूर ठिकाणी. गावाकडची युवा तरुण किंवा कुठलाही एक गावकरी येऊन विकत घेऊ शकत नाही 10 बाय 10चं घर. आजची परिस्थिती अशी आहे. तर आता बेसिकली या मतदारसंघावरती बोलायचं झालं तर कोणताही उमेदवार निवडून येऊ दे, निवडून आल्यानंतर एक इंडस्ट्रीयल किंवा एक एज्युकेशनल किंवा हेल्थ सेंटर मध्ये कोणतं असं काम करायला पाहिजे ते तुम्हाला असं वाटतं की या 3 सेक्टर मध्ये एक काम करायला पाहिजे, ते आवश्यक आहे या मतदारसंघाला? ऍक्च्युली आमच्या मतदारसंघामध्ये 2 कॉलेजेस आहेत. एक मेनन कॉलेज आणि डीएव्ही कॉलेज आहे. विक्रोळीला पण विकास कॉलेज पण आहे, संदेश आहे. त्याच्यानंतर वेस्टला एज्युकेशनचं बघायला गेलं तर ह्या कॉलेज हा मतदारसंघ पहिल्यापासून व्यवस्थित आहे. त्यात काय वाद नाही. दुसरी गोष्ट होती, दुसरं तुम्ही म्हणलं की हेल्थ सेंटर बद्दल बोलायला गेलं तर आमच्या मतदारसंघामध्ये एक दवाखान्याची कमी होती. ती मला आता मान्य होते. ह्यांनी काय ते सुवर्ण करंजे त्यांनी पुढाकार घेऊन एकनाथ शिंदेच्या यांच्याकडनं हे केले. आता ते मला वाटतं आचारसंहिता याच्यामुळे थांबल्या. तर हे झाल्यानंतर दवाखाना होईलच, तो पण फुलफिल झाला. तर राहिला विषय हेल्थ केअर आणि बाकीचे, मला वाटतं आमच्या मतदारसंघामध्ये सगळ्या गोष्टी आहेत, व्यवस्थित आहेत असं म्हणायला काय हरकत नाही. मागच्या 10 वर्षामध्ये सुनीलरावांनी भरपूर, फक्त जे दवाखान्याचा मुद्दा होता ते पण त्यांनी उचललेला. या आमदारकीचा टर्म संपला म्हणून त्या गोष्टी त्यांनी थांबवल्या. काय
बाकी सुनील राऊत कुठं कमी आहेत असं मला तर वाटत नाही. त्या मेनन कॉलेजच्या पुढे ब्रिज बांधण्यापासून त्यांनी छोट्या गटारीला त्यांनी मोठा ब्रिज मंजूर करून त्यांनी त्या गोष्टी क्लिअर केल्या. मला वाटत नाही आमचा मतदारसंघ कुठे मागे राहिले कुठल्या ह्याच्यामध्ये. जर सुनील राऊत नसते आपल्या मतदार तर मला वाटत नसतं की आपल्या प्रगती झाली असती बरं का. बिल्डिंग प्रगती नाही जेवढे जे आलेत ना झाली असती पण तेवढी प्रगती नाही झाली असती माझ्या मते. आता इथे प्रश्न असा आहे की रिडेव्हलपमेंटचे काही काही जागा पण आहेत विक्रोळी पासून पूर्ण नाहूर पर्यंत, कांजूरमार्गमध्ये, भांडूपमध्ये. तर कुठे ना कुठे थोडे ना कुठे रिडेव्हलपमेंटला आपले जे भाऊ आहेत सुनील भाऊ राऊत ते पुढाकार घेतात आणि इकडचे शाळेतले लोक जे आहेत त्यांना सपोर्ट करतात बिल्डिंग. कार्यसम्राट सुनील राऊत म्हणल्यापेक्षा मी बोलतो आज विजय सम्राट सुनील भाऊ राऊत आहेत. काय बोलताय या गोष्टीवर? विक्रोळी विधानसभा मधून तरी वन मॅन शो. खेळाडू वृत्ती जपली पाहिजे यासाठी मैदानी खेळासाठी मैदान वगैरे तुमची आता हे मैदान जर मागचं बघायला गेलं ना हे तर मला पहिल्या पहिल्या मैदानाची डेव्हलपमेंट दादा पिसाईने केली सगळ्यात फर्स्ट ऑफ. नंतर सुनील भाऊ राऊतनं थोडेफार डेव्हलपमेंट केले. हेच मैदान होते सुनील भाऊ कुठल्याही मैदानात जाव तिथं तुम्हाला सुनील भाऊ राऊतचा भाऊंचा तुम्हाला हे दिसेल पाठी किंवा रोणवालच्या पुढचं तिकडचं गार्डन जे क्रॉम्प्टनचं मैदान होतं ना ते गार्डन मस्त केलंय. आणि शेवटचा प्रश्न म्हणजे तुमच्यासारखं युवा पिढी आपल्या राजकारणात येत नाही किंवा एक वेकेशन म्हणून राजकारणात मतदानाची सुट्टी एन्जॉय करण्यासाठी ते लोक फिरतात वगैरे वेकेशन साठी जातात एका दिवसासाठी. तुम्ही काय प्रतिक्रिया द्याल की युवा पिढीला की मतदानाचा हक्क किती इम्पॉर्टंट आहे बजावला पाहिजे? काय माहितीये एक मतानं काय बदलणार हे सगळ्यात पहिला आपल्या प्रश्न आहे. पण एका मतामध्ये भरपूर ताकद आहे. आज एक मत म्हणजे 5 वर्षाची ताकद आहे आपल्या हातात आणि एक मत व्हॅलिड माणसाला गेलं पाहिजे. बरोबर. माझे मुद्दे आहेत की आपण असं म्हणत नाही की ह्या माणसाला इंडिव्हिज्युअली मतदान करा, ह्या पक्षालाच करा, विचारधारणेला मतदान करा, कसाला मतदान करा, तुमच्या गोष्टींना जो पाठिंबा देतो त्याला मतदान करा. माझं सांगणं इतकंच आहे बाई की काम रोजच आहे. कामाला जावा या त्या दिवशी किती वेळ लागतो मतदान करायला? 10-15 मिनिटं. 10-15 मिनिटांमध्ये तुम्ही मतदान करून 10-15 मिनिटांमध्ये तुम्ही बाकीचे दिवस पडले आपल्याला एन्जॉय. आजचं एक मतदान आपली उद्या भविष्यात. आज आमच्या इथे एक जण प्लेअर होता आमच्या इथे क्रिकेट खेळताना त्याला बॉल लागला छातीमध्ये ऑफ झाला. एकच कारण होते की टाइमामध्ये जवळ हॉस्पिटल नव्हतं त्यामुळे तो ऑफ झाला. काय आमच्या कांजूरमध्ये ज्या दिवशी जे गेलेले होते ना लोक विदाऊट मतदान करता आज त्याच्या ऑफ व्हायच्या मागे ते पण कारणीभूत आहेत. कारण त्यांनी व्हॅलिड माणसाला मतदान झालं असतं केलं सुनील राऊतला मतदान हो. पण असे कित्येक जण जिथे जे आमदार कार्यक्षम नाहीयेत त्या ठिकाणी आमदार निवडून गेलेत आणि ते दवाखाने नसणे असे हे उद्भवलेत. काय माझं मत असं आहे की बाई एक मतदान काय बिघडणार? खूप काही बिघडतं. एखादा जीवही जाऊ शकतो आणि एखादा जीव वाचूही शकतो तुम्ही मतदान केलं तर. मतदान करा. शेवटचा एक लास्ट प्रश्न. प्रत्येक पक्ष एक जात धर्म बघून पुढे चाललाय. त्याचं कोणताही पक्ष असेल प्रत्येक पक्षाकडे एक हिंदुत्व असेल किंवा प्रत्येक धर्माच्या आधारे चालतोय. तर तरुण पिढी एक तो प्रकार बघते की विकास बघते. कशाच्या द्वारे मतदान करणार तुम्ही? एक विकासाच्या आधारित मोस्टली करून आता मुद्दा राहिला आरक्षणाचा. मला पर्सनली मी तर मराठीचा पण मी पर्सनली प्रिफर करेन की इक्विलिटी पाहिजे आरक्षणाच्या जागी. इक्विलिटी आली तर मला तरी जास्त आवडेल. प्रत्येकाला समान हे पाहिजे, समान नागरिक कायदा. आरक्षणाच्या जागी जर मी इक्विलिटी जास्त प्रिफर करेन. पॉइंट आहे. मग तुम्ही असं बोलताय की तुम्ही एससी ओबीसी याकडून सगळ्यांना इक्वली जे डिझर्व करतात त्यांना झालं पाहिजे. ज्याला ज्याच्यामध्ये ती क्वालिटी आहे तो माणूस ते काम करेल. मग ते कुठल्या कास्टचाही डिपेंड नाही राहिलं पाहिजे. धन्यवाद. तुमच्याशी बोलून खूप बरं वाटलं. एक युवा पिढीत एक इलेक्शन साठी किंवा एक महाराष्ट्राच्या भविष्यासाठी एवढी धडपड करेल त्याबद्दल तुमच्याशी बोलून बरं वाटलं. धन्यवाद. प्रतिक्रिया विक्रोळी विधानसभेतील काही मतदाराच्या प्रतिक्रिया त्या सहित आपण येथील आमदार यांची प्रतिक्रिया घेतली. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला काय वाटतंय तेही कमेंट करून सांगा. या विधानसभेतील कोण निवडून येणार? तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा,
आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपला लाडका मराठी चॅनल ज्याचं नाव आहे विषय लय भारी.